प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. तुम्ही ठीक आहात ना? आनंदी आहात का? हे ठिकाण पाहताय का? हे एक सुंदर डोंगरकडा आहे. इथे काही लहान जहाजन दिसत आहेत आणि हे आहे लाल समुद्र. हे इजिप्तमध्ये आहे. लाल समुद्राबद्दल मी बोलतो तेव्हा तुमच्या मनात काय येतं? मूसा इस्रायल लोकांना नेत असताना प्रभूने ह्याच समुद्राला विभागून त्यांना तिथून नेलं होतं. आता प्रभू तुम्हाला एक वचन देत आहे. मीखा अध्याय 7 वचन 15. तू मिसर देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. परमेश्वर म्हणतो, माझ्या प्रिय मुला मुली, मी तुला अनेक चमत्कार दाखवीन. चमत्कार म्हणजे नेमके काय असते हे समजून घेणे महत्वाचे आहे. हे म्हणणार नाहीत, अरे हे खूप छान आहे, असं कधी घडू शकतं का? जर तुम्ही म्हणालात यात एवढं काय मोठं आहे, हे तर नेहमीच होतं ना, मग ते कदाचित चमत्कार नसेल. ते विचारणार नाहीत का असं काही कधी घडू शकतं का? असं काहीतरी तुमच्या आयुष्यात घडणार आहे. कदाचित काही समस्या किंवा संघर्ष असेल, जसं की आजार, गरज, छळ किंवा लोकांनी केलेली त्रासदायक गोष्ट. ते तुमच्या घरी, कामावर, शाळा कॉलेजमध्ये किंवा सेवेत असू शकतं. काहीतरी आहेच ना. फक्त एखादा चमत्कार झाला तरच हे सुटू शकतं, अशीच काही परिस्थिती आहे का? जसं तुम्ही मिसर देशातून बाहेर पडलात त्या दिवसांत मी तुम्हाला चमत्कार दाखवीन. इस्रायल लोक मिस्रमधून बाहेर पडले तेव्हा कोणते चमत्कार घडले होते? निर्गमाच्या 15व्या अध्यायात तुम्ही वाचलात तर हे चमत्कार दिसून येतात. सुमारे 30 लाख इस्रायली होते. परमेश्वराने त्यांना त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर काढले. मोसेस त्यांना नेत होता. ते आले आणि लाल समुद्राच्या किनाऱ्यावर तळ ठोकला. हा लाल समुद्राचा तो भाग नाही, मी त्या समुद्राच्या एका भागात आहे, त्यामुळे त्यांनी किनाऱ्यावर तळ ठोकला. ते आनंदाने देवाची स्तुती करत होते. म्हणत होते, प्रभू, आम्हाला 400 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त केल्याबद्दल तुझे आभार. अचानक त्यांना काही आवाज ऐकू आले. त्यांनी पाहिलं तेव्हा तो रथांचा आवाज होता. इजिप्तचा राजा फिरो संपूर्ण सैन्यासह त्यांना पुन्हा गुलाम बनवण्यासाठी येत होता. कारण हेच लोक इजिप्तच्या सर्व शहरांचे बांधकाम करणारे होते. इजिप्तवासियांनी त्यांना गुलाम बनवले होते आणि फक्त थोडेसे अन्न देऊन त्यांच्याकडून कठोर कामे करून घेतली. त्यांनी त्यांना मारहाण केली, कष्टाची कामे करून घेतली आणि त्यांना गुलाम म्हणून ठेवले. इजिप्तवासियांनी इस्रायल लोकांना त्यांच्या सर्व कामांसाठी वापरले. इस्रायली निघून गेल्यावर त्यांच्यासाठी काम करणारा कोणीच उरला नव्हता. हे खूप कठीण झाले होते. राजाला वाटले की त्यांच्याशिवाय हे खूप कठीण होईल, म्हणून त्याने आपले सैन्य गोळा केले आणि त्यांना पुन्हा पकडून गुलाम बनवण्यासाठी निघाला. आता इस्रायल लोकांसमोर समस्या काय होती? जर तिथे डोंगराचा भाग असता तर ते इकडे तिकडे पळून लपू शकले असते, पण तिथे समुद्र होता. जर ते खाली उतरले असते तर ते मरून गेले असते. जर ते किनाऱ्यावरच थांबले असते तर फिरोचे सैन्य येऊन पोहोचले असते. प्रभूंनी दिवसा ढगाचा खांब आणि रात्री अग्नीचा खांब ठेवला होता, जेणेकरून त्यांचे संरक्षण होईल. एक मोठा ढग खांबासारखा उभा राहत असे आणि त्यांना मार्गदर्शन करत असे. असे म्हटले जाते की प्रभू त्या ढगाच्या पुढे चालत होते. दिवसा तो ढग असायचा आणि रात्री तो अग्नीत रूपांतरित व्हायचा. तो प्रकाश देत असे आणि मार्ग दाखवत असे. किती अद्भुत आहे हे! हेच खरं आश्चर्य आहे. प्रभूंनी त्यांना अशा प्रकारे मार्गदर्शन केले. प्रभू ढगाच्या खांबात त्यांच्या पुढे चालत होते. फारोच्या सैन्याने जवळ येण्यास सुरुवात केली होती. तुम्हाला माहित आहे का पहिलं आश्चर्य काय होतं? त्यांच्या पुढे चालणारा ढगाचा खांब हलला आणि आता फारोच्या सैन्य आणि इस्रायल लोकांच्या मध्ये उभा राहिला. प्रभूंनी त्यांना अडवल्यामुळे सैन्य त्यांचा पाठलाग करू शकले नाही. माझ्या मुलांजवळ येऊ नका, माझ्या मुलांचा पाठलाग करू नका, माझ्या मुलांना स्पर्श करू नका. प्रभू त्यांच्या आड उभे राहिले. प्रभू तुमच्यात आणि तुमच्या शत्रूत मध्ये येऊन उभे राहतील. प्रभू तुमच्यात आणि त्या दुष्ट सैतानात मध्ये येऊन उभे राहतील. प्रभू तुमच्यात आणि तुमच्या समस्येत मध्ये येऊन उभे राहतील. घाबरू नका, प्रभू तिथेच उभे राहिले. आता पुढे काय करायचं? किती वेळ असंच उभं राहायचं? समोर समुद्र होता. प्रभूंनी म्हटलं, मोशे समुद्र फाड. जेव्हा मोशेने समुद्रावर आपला हात पसरला तेव्हा समुद्र 2 भागांत विभागला गेला. मधोमध ते 18 किलोमीटर होतं. तुम्ही नकाशावर ते पाहू शकता. तिथेच स्वेज कालवा आहे. इथूनच त्यांनी कालवा भूमध्य समुद्रापर्यंत बनवला आहे. हाच तो भाग आहे. प्रभूंनी समुद्र 18 किलोमीटरसाठी विभागला. त्यांनी 18 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला आणि लोकांनी त्यातून पार केलं. पाण्याने 25 ते 30 मीटर उंच भिंत उभी राहिली. समुद्राची खरी खोली 100 फूट होती आणि दोन्ही बाजूंना भिंतीसारखं उभं राहिलं होतं. कल्पना करा फक्त, दोन्ही बाजूंना पाणी भिंतीसारखं स्थिर उभं होतं.
ते मधोमध कोरड्या जमिनीवरून चालले. पाणी स्थिर उभं होतं. किती अद्भुत गोष्ट आहे ही. प्रभू सर्व काही पाहत होते. म्हणत होते, माझी मुलं जाऊ द्या. ते दुसऱ्या बाजूला पोहोचले. फारोच्या सैन्यानेही पाहिलं आणि म्हणाले, आपण त्यांना जाऊ देणार नाही. त्यांनी विचार केला, आपण ही मधल्या मार्गाने जाऊन पार करूया. सगळेच आत गेले. जेव्हा ते समुद्रात अर्ध्या वाटेवर होते, इस्रायल लोक पूर्णपणे पार गेले होते. प्रभूने पुन्हा पाणी परत आणलं. एवढंच. प्रभूने संपूर्ण सैन्य समुद्रात बुडवलं. हे आश्चर्य नाही का? प्रभू असंच करतो. एक चमत्कार. तो तुमच्यासाठी मार्ग तयार करतो. तो तुमच्यासाठी मार्ग उघडेल. तो संरक्षणही करेल, जेणेकरून कोणीही अडथळा आणू शकणार नाही. तुमच्या विरुद्ध उठलेले शत्रू प्रभू म्हणत नाही पहा, आज तुम्ही पाहत असलेले इजिप्शियन तुम्ही पुन्हा कधीच पाहणार नाही. आज तुम्ही पाहत असलेली समस्या ती तुम्ही पुन्हा कधीच पाहणार नाही. आज तुम्ही पाहत असलेला सैतानाचा संघर्ष तो तुम्ही पुन्हा कधीच पाहणार नाही. प्रभू तुमच्यासाठी असा एक अद्भुत चमत्कार करेल. परिस्थितीकडे पाहून घाबरू नका किंवा चिंतित होऊ नका. मी तुम्हाला चमत्कार दाखवीन. तुम्हाला चमत्काराची गरज नाही का? तुम्ही प्रभूला विचारणार नाही का? या बाबतीत माझ्यासाठी एक चमत्कार कर. तुझ्या वचनानुसार ते कर प्रभू. अशा प्रकारे त्याला मागा. आजही एक अद्भुत गोष्ट घडेल. प्रभू हा मुलगा मुलगी आजही या बाबतीत चमत्कार घडावा म्हणून मागणी करत आहे. तू तुझ्या लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी चमत्कार केलेस. हे तुझेच मुलं आणि तुझेच लोक आहेत. त्यांना चमत्कार दाखव. आजही त्यांना चमत्कार पाहू दे. अद्भुत गोष्टी घडू दे. त्यांना आनंदी कर. मला विश्वास आहे की तू चमत्कार करायला सुरुवात केली आहेस. मी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.